गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 2 एप्रिल आणि 2 एप्रिलला मार्केटने या पद्धतीने काही मार्केटचे झोन मी मार्क केलेत ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचे. मार्केटने एक बिग बुलिश साईड दाखवलेली आहे. बाईंग करताना मार्केटचा हा एक झोन एक महत्वाचा झोन वाटतोय. ओके. आणि हे दोनही झोन एकंदरीत महत्वाचे वाटत आहेत. जर हे दोन झोन ब्रेक झाले तर बॉटमच्या ब्रेक झोन मध्ये येऊ शकतं. परंतु जर 46-67 जर मार्केटचं ब्रेक झालं तर ट्रेडिंग स्टॉप करणं थोडंसं गरजेचं आहे. मार्केट कोणत्या झोन मधून फिरेल ते आपल्याला बघायचंय. दुसरी गोष्ट, वरती सुद्धा एकच सेल झोन दिलाय मी 4835 ते 4850, आणि याच्या वरती जर मार्केट ब्रेक झाला 4867 तर तरी सुद्धा आपल्याला थांबायचं आहे. म्हणजे हे 200 पॉईंटचा आपण हा झोन मार्क केलाय. थांबायचंय. त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मी लाईव्ह येईल त्यावेळेस आपण मग ट्रेडचा विचार करूयात. काल आपण लाईव्ह ट्रेड ला आलो म्हणजे जवळजवळ 4 ते 5 जण जॉईन झाले, परंतु नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला फार वेळ काही लाईव्ह घेता आलं नाही. परंतु जे काही झोन लाईव्ह मध्ये दिले त्याने जवळजवळ आपल्याला 600 पीप पर्यंत प्रॉफिट दिला आणि बेस्ट एकदम छानपैकी काम केलेलं आहे. त्या संदर्भातचा जो प्रीमियम ग्रुपचा व्हिडिओ आहे तो मी याच्या अगोदर अपलोड केलेला आहे. हे एक झोन आहे, त्याच्यामध्ये काम करायचंय. दुसरं असं की जर आपण समजा 30 मिनिटावर आलो, 30 मिनिटावर आल्यानंतर जर सेशन लावलं आणि 30 मिनिटावर लिक्विडिटी घेऊन आलो तर मार्केटचा इथे एक न्यूयॉर्क शिल्लक आहे जो न्यूयॉर्क मार्केट घेऊ शकतं. इव्हन अजून एक वरती एक छोटासा झोन तयार होतोय, तो हा आहे. आणि या झोनचा जर एस एल बघितला तर मग इथं बॉटमला येतोय. ओके. आणि हा एक झोन येतोय, बरोबर. ह्या दोन गोष्टी, आणि जर याच्यामधून ब्रेक झालं तर मग या एशियामधून मार्केट वरती जाऊ शकतं. बघा, मार्किंग झोन झोन. मग इथं जो पॉइंट येतो तो जवळजवळ 61 येतोय, 4761. ओके. या ठिकाणी जो मिडल पॉइंट येतोय तो 4729 येतोय, 29. आणि या ठिकाणी जो पॉइंट येतोय तो 4685 येत आहे, 4685. मग याची हाईट जर पकडली तर 4700च्या आसपास आहे, 0.4700. याचा जर टॉप पकडला तर तो जवळजवळ 4740 पर्यंत येतोय, 4740 पर्यंत येतोय. आणि याचा जर टॉप पकडून बॉटम पकडायला ठरला तर तो जवळजवळ 4771 पर्यंत येतोय, 71 पर्यंत येतोय. म्हणजे जर 30 मिनिटावर आपण विचार केला तर मग आपल्याला या लिक्विडिटीवर काम करावं लागू शकतं. हा जर पाठीमागे जर न्यूयॉर्क आपण शिल्लक बघितली तर या ठिकाणी एक मोठा झोन बनतोय. तो झोन मी याच्या अगोदर दिलेला आहे, परंतु एक छोटे जर बाय झोन म्हणलं तर हे पण आहे बाय झोन. एक आहेत 61 ते 71. आता इकडे जर पाहिलं तुम्ही तर 55 ते 65 आलेलं आहे, बरोबर. म्हणजे याच्यात 61चा पॉईंट कव्हर झालाय. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण 30 ते 40 आहे, 47 30 40. मग या ठिकाणी जर आलं तर तुम्ही बरोबर 40 ते 55च्या दरम्यान तो पण भाग कव्हर झाला. आणि या ठिकाणी 48 65 ते 47 आहे. म्हणजे सेम जरी इथं आले तुम्ही तर 4695 ते 4710, 4700च्या आसपास इथं हा भाग कव्हर झालेला तुम्हाला दिसून येतोय. हे 3 पार्ट इथं दिसून येतात एकंदरीत बाईंगचे. परंतु एक महत्वाची बाब म्हणजे जर समजा असं झालंच की समजा आता ऑल टाइम हाय पासून हा झोन ब्रेक झाला तर या ठिकाणी आयडीएम बनल. बघा, हा जर आयडीएम बनला तर मग मार्केट वरती जाऊन एक सेल मारेल, इथून एक बाय साइड रिजेक्शन, इथून एक बाय साइड रिजेक्शन, या पद्धतीने मार्केट खेळल. म्हणजे काय खेळल ते आपण त्या संदर्भात लाईव्ह मध्ये बघूच. तोपर्यंत या झोन मधून बाईंग करायची आहे. सेलिंग साठी जो एक झोन दिलेला आहे तो त्याच्यामध्ये काम करायचं आहे. मी जे हे दोन्ही फोटो आहे आणि व्हिडिओ आहेत ते तुम्हाला तिकडे शेअर करायचा प्रयत्न करतो. प्रॉफिट 56 मध्ये बघा, 365, 30 मिनिटं, 30 मिनिटं कुठे आहे, 30 मिनिटाचा मूविंग ॲव्हरेज इथं 4615 ला आहे, 15 मिनिटं आणि 5 मिनिटं. 5 मिनिटाचा मूविंग ॲव्हरेज 4750च्या आसपास आहे. 4750चा झोन झालाय का? हा 2 नंबरचा झोन आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. 4729 ते 40. ओके.
सत्तेचाळीसशे, हा 40, 35 ते 40 हा दोनही झोन आपल्याला महत्वाचे आहेत. हे दोनही फोटो टाकतोय. दोनही झोनच आहेत, फक्त काही कोर झोन आहेत. कोर झोन मध्ये पकडत आला तर काम करायचं आहे. ओके. याच्या वरती पण आपल्याकडे सेल झोन मार्किंग आहेत, पण ते आत्ताच मी ते दाखवत नाही. ज्यावेळेस आपण न्यूज मध्ये आज संध्याकाळीला येऊ त्यावेळेस आपण त्याच्यावरती निश्चितपणे बोलूयात. ओके. चलो, गुड लक. थँक्यू.